विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आज आपण प्रॅक्टिस सेट 39 सोडून पाहणार आहोत। तर आपण सोडवायला सुरुवात करूया। मित्रांनो तुम्हाला यापूर्वीचे आणि यानंतरचे जर प्रॅक्टिस सेट पाहिजे असतील ना तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर जाऊन तुम्ही सगळे प्रॅक्टिस सेट पाहू शकता। तर आता बघा क्वेश्चन नंबर 1 आहे सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड 1,44,000 rupees in the ratio 4:5 and bought a plot of land. After some years, they sold it at a profit of 20%. What is the profit of each of them got? तर बघा सुरेश आणि रमेश यांनी काय केलेत 1,44,000 रुपये काय केलेत एक प्लॉट ऑफ लँड म्हणजे जमिनीचा तुकडा घेण्यासाठी प्लॉट घेण्यासाठी गुंतवले आहेत। पण गुंतवणूक करताना त्यांनी इन्व्हेस्टमेंट कशी केलेली आहे 4:5 या प्रपोर्शन मध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। म्हणजे सुरेशची इन्व्हेस्टमेंट असणार आहे समजा इथं 4 आणि रमेश 5 कारण की सुरेशचं नाव आधी आहे रमेशचं नाव नंतर आहे। सुरेश 4 रमेश 5 आणि काही वर्षांनी त्यांनी तो प्लॉट विकला तेव्हा त्यांना प्रॉफिट झाला 20%। ओके तर आता आपण काय करूया क्वेश्चन लिहायला क्वेश्चन मध्ये काय काय दिलंय ते पहिल्यांदा आपण लिहून घेऊया। तर बघा पहिल्यांदा काय दिलंय इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे। इन्व्हेस्टमेंट लिहून घेऊया इथं लिहूया इन्व्हेस्टमेंट। तर बघा इथं इन्व्हेस्टमेंट लिहूया इन्व्हेस्टमेंट किती आहे मित्रांनो 1,44,000 रुपीज। ओके इन्व्हेस्टमेंट झाली 1,44,000 रुपीज बरोबर आणि त्यांना प्रॉफिट किती झालेला आहे 20% झालेला आहे। किती झालेला आहे 20%। मग या ठिकाणी आपण लिहूया प्रॉफिट इज इक्वल टू 20%। आता बघा आता प्रॉफिट आपल्याला किती लिहूया आपण 20% लिहूया। ओके तर आता बघा आता काय करायचं बघा प्रॉफिट झालाय 20% बरोबर। मग आपण आता प्रॉफिट लिहूया प्रॉफिट काढूया 20% प्रॉफिट जो झालेला आहे। तर एकूण किती पैसे नफा झालाय किती रुपये नफा झालाय ते आपण शोधूया। कसं काढायचं बघा किती पर्सेंट झालाय प्रॉफिट 20% म्हणजे 20/100 कशाच्या 20% 1,44,000 20% मग लिहायचं 1,44,000 बरोबर। तर आता बघा या झिरोला हा झिरो गेला या झिरोला हा झिरो गेला। आता बघा 1,440 मल्टिप्लाय बाय 20 करायचे 20 ला 1,440 ने गुणायचे। तर काय येणार आहे गुणाकार केला तर बघा तर गुणाकार केल्यावर काय येणार आहे बघा 2,000 किती येणार आहे बघा 2 4 8 2 4 8 2 1 2 आणि शेवटचे 20 28,800 रुपीज। किती प्रॉफिट झालाय 28,800 रुपीज। आता मित्रांनो त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केली होती ना ती किती होती 4:5 बरोबर। मग त्यांचा जो प्रॉफिट आहे ना तो सुद्धा कसा वाटून घेणार आहेत ते 4:5 याच प्रमाणात वाटून घेणार आहेत आणि आपल्याला प्रत्येकाला किती प्रॉफिट झाला हे शोधायचं आहे। मग आपण काय म्हणायचं सुरेशने किती गुंतवले होते 4 रमेशने किती गुंतवले होते 5 मग आपण म्हणूया लेट द प्रॉफिट रिसीव्ड बाय सुरेश बी। बघा आता सुरेशने किती गुंतवले बघा सुरेशचं नाव आधी इथला ना पहिला नंबर कोणता आहे 4 बी 4x सुरेशचा प्रॉफिट 4x म्हणूया अँड द प्रॉफिट रिसीव्ड बाय रमेश। मग आता रमेशचा प्रॉफिट किती म्हणणार इथं 5 म्हटल्यानंतर 5x बरोबर। आता या ठिकाणी दोघांना मिळून किती प्रॉफिट झालेला आहे बघा 28,800 एवढा प्रॉफिट झालेला आहे बरोबर। मग रमेशचा प्रॉफिट 4x प्लस सुरेशचा प्रॉफिट 4x
रमेशचा प्रॉफिट 5x आणि हे दोन्ही प्रॉफिट मिळून किती आहेत 28,800 आहेत. आता बघा 4x + 5x किती होतात 9x इज इक्वल टू 28,800. आता x तसाच राहणार 28,800 तसाच राहणार. 9 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यानंतर डिवाइड होणार. 28,800 ला 9 ने जर आपण डिवाइड केलं तर मित्रांनो या आन्सर येतं 3,200. किती येतं 3,200. म्हणून x इज इक्वल टू किती असणार आहे 3,200. आता आपल्याला प्रत्येकाचा प्रॉफिट शोधायचा आहे बरोबर. मग आता इथे लिहूया प्रॉफिट ऑफ सुरेश. सुरेशचा प्रॉफिट किती मानला होता आपण प्रॉफिट रिसिव्ह बाय सुरेश बी 4x म्हणजेच 4 मल्टिप्लाय बाय x ची किंमत किती आली आता 3,200. म्हणजे किती येणार आहे आता बघा 4 2 जा 8 4 3 जा 12 आणि लास्टचे 20 12,800. आणि प्रॉफिट ऑफ रमेश किती होता 5x म्हणजेच 5 मल्टिप्लाय बाय 3,200. आता मल्टिप्लिकेशन करूया 5 0 जा 0 5 0 जा 0 5 2 जा 10 कॅरी ओव्हर 1 5 3 जा 15 15 आणि 1 16,000. कळलं. सुरेशचा प्रॉफिट किती आहे 1,200. रमेशचा प्रॉफिट आहे 16,000. मग आपण लिहूया सुरेश गॉट अ प्रॉफिट ऑफ ₹12,800 and Ramesh got ₹16,000. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे मित्रांनो. ओके. तर हे असं गणित सोडवायचं आहे. आता पुढचा क्वेश्चन पाहूया मित्रांनो. आता पुढचा क्वेश्चन बघा. विराट अँड सम्राट टुगेदर इन्व्हेस्टेड 50,000 and 12,000 rupees to start a business. They suffered a loss of 20%. How much loss did each of them incur? तर बघा विराटने काय केले आणि सम्राटने मिळून विराटने 50,000 रुपये दिले, सम्राटने 1,20,000 रुपये एका बिझनेस सुरू करण्यासाठी गुंतवले. पण काय झाला त्यांना 20% लॉस झाला. तर आपल्याला विचारलेलं आहे प्रत्येकाला किती लॉस झाला. तर मित्रांनो पहिल्यांदा त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा आपण काय करायचंय रेशिओ काढायचा आहे. ओके. तर आता आपण त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशिओ काढूया. पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट किती केली ती लिहून घेऊया आपण इथं. विराट्स इन्व्हेस्टमेंट. विराटची इन्व्हेस्टमेंट किती आहे 50,000. सम्राट्स इन्व्हेस्टमेंट. सम्राटची इन्व्हेस्टमेंट किती आहे 1,20,000. बघा विराट आणि सम्राट लिहिली. आता रेशिओ लिहूया त्यांचा. रेशिओ ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट 50,000 डिवायडेड बाय 1,20,000. बघा आता 0 ला 0 कट करूया. ह्या 0 ला हा 0 गेला, ह्या 0 ला हा गेला, हा 0 ला हा गेला, काय राहिला 5/12. म्हणजे त्यांचा रेशिओ काय आला 5:12. किती आला रेशिओ त्याचा 5:12. आता पुढे पहा आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांना 20% लॉस झाला. किती पर्सेंट झाला लॉस 20%. मग आपण लिहूया इथं लॉस काढूया आपण. बरोबर. लॉस किती झालाय आपल्याला दिलाय फक्त 20%. हे काय दिलंय आपल्याला पर्सेंटेज मध्ये दिलंय. बरोबर. ओके.
पण आपल्याला किती रुपये त्यांना लॉस झाला हे अजून आपण काढलेलं नाही. मग आपण इथं पहिल्यांदा टोटल इन्व्हेस्टमेंट बघूया किती आहे ते. टोटल इन्व्हेस्टमेंट 50,000 प्लस 1,20,000 किती होणार 1,70,000 एवढी झाली त्यांची टोटल इन्व्हेस्टमेंट. एवढे पैसे त्यांनी टोटल इन्व्हेस्ट केले. आता त्यांचा लॉस बघा कसा काढायचा. लॉस आहे 20%. 20% म्हणजे 20/100. कशाच्या 20%? 1,70,000च्या 20%. मग पहिल्यांदा 0ला 0 कट करायचे. ह्या 0ला हा गेला, ह्या 0ला हा गेला. 20 मल्टिप्लाय बाय 1,700. 17 2 34. शेवटी किती 0 येणार 1 2 3. त्यांचा लॉस किती झालाय 34,000. म्हणजे त्यांना लॉस किती झाला 34,000. टोटल लॉस झाला दोघांचा. बरोबर. मग आता लॉसचा आपल्याला त्यांच्या जे इन्व्हेस्टमेंटचा आपल्याला रेशिओ आहे तो दिलेला आहे. मग त्याच्यावरून आपण विराटचा लॉस किती मानायचा 5x आणि सम्राटचा लॉस किती मानायचा 12x. मग या ठिकाणी आपण म्हणूया लेट द लॉस ऑफ विराट बी 5x. विराटचा लॉस आपण मानलाय 5x अँड लॉस ऑफ सम्राट बी 12x. किती मानला आपण सम्राटचा लॉस 12x मानला. सम्राटचा लॉस किती मानला आपण 12x मानला. आता दोघांचं मिळून लॉस किती झालेला आहे 34,000. म्हणून 5x प्लस 12x इज इक्वल टू 34,000. 12 प्लस 5 किती होणार 17x इज इक्वल टू 34,000. आता x तसाच राहणार 34,000 तसाच राहणार. हा 17 इकडं मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यानंतर तो डिवाइड होणार. आता डिव्हिजन करायचं. 17 2 34. 17 0 0. 17 0 0. 17 0 0. x इज इक्वल टू किती येणार आहे 2,000 येणार आहे. ओके. x इज इक्वल टू किती येणार आहे 2,000 येणार आहे. मग आता आपण काय लिहायचं विराटचा लॉस लिहायचा. विराट्स लॉस. आता विराटचा लॉस किती झाला बघा. विराटचा लॉस आपण किती मांडला होता बघा. विराटचा लॉस 5x. बरोबर. म्हणजेच 5 मल्टिप्लाय बाय x. x किती आहे 2,000. 5 2 10. 10,000. आता सम्राट्स लॉस किती मानला होता आपण 12x. म्हणजेच 12 मल्टिप्लाय बाय 2,000. कारण की x म्हणजेच 2,000 आहे. 12 2 24,000. म्हणजे बघा आपल्याला प्रत्येकाचा लॉस आपण काढलेला आहे. मग आता शेवटी लिहूया विराट इनकर्ड अ लॉस ऑफ ₹10,000 and सम्राट incurred a loss of ₹24,000. हे असं लिहायचंय आणि हे असं सोडवायचंय. ओके. तर बघा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप हे गणित असं सोडवायचं आहे. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. आता मित्रांनो तिसरा क्वेश्चन बघा. श्वेता, पीयूष and नचिकेत together invested ₹80,000 and started a business of selling sheets and towels from सोलापूर. श्वेता, पीयूष आणि नचिकेतने एकूण मिळून ₹80,000 गुंतवले आणि एक व्यवसाय सुरू केला. चादरे आणि टॉवेल विकण्याचा व्यवसाय सुरू केला. आता ह्या 80,000 या तिघांनी मिळून जे एकत्र केले त्यापैकी श्वेताज शेअर ऑफ द कॅपिटल ऑज ₹30,000. त्यातले ₹30,000 कोणाचे होते श्वेताचे होते. अँड पीयूष ₹12,000 आणि ₹12,000 कोणाचे होते 12,000 कोणाचे होते पीयूषचे होते. आणि आपल्याला विचारलंय ऍट द एंड ऑफ द इयर
दे हॅड मेड अ प्रॉफिट ऑफ 24%. त्यांना 24% काय झाला, प्रॉफिट झाला. तर आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट इज द नचिकेट्स इन्व्हेस्टमेंट. तर नचिकेतची गुंतवणूक किती होती, आणि आपल्याला विचारलेलं आहे अँड व्हॉट वॉज हिज शेअर ऑफ प्रॉफिट, आणि त्याचा नफ्यामधला वाटा किती प्रॉफिटमधला, ते आपल्याला विचारलेलं आहे. तर आता बघा, पहिल्यांदा नचिकेतने किती गुंतवले ते काढायला सोपं आहे. बघा, 80,000 मधले 30,000 श्वेताने दिले, 12,000 पियुषने दिले, उरलेले नचिकेतने दिलेले आहेत. मग आपण या ठिकाणी लिहून घेऊया. पहिल्यांदा लिहून घेऊया इन्व्हेस्टमेंट ऑफ श्वेता लिहून घेऊया. पहिल्यांदा इथे लिहूया टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट दिली आपल्याला. किती आहे टोटल इन्व्हेस्टमेंट मित्रांनो, तर टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 80,000. इन्व्हेस्टमेंट ऑफ श्वेता, श्वेताने किती दिलेत बघा, इथे दिलंय. श्वेताची इन्व्हेस्टमेंट आहे 30,000. बरोबर. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट ऑफ पियुष किती आहे, त्याची 12,000 आहे. बरोबर. इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेत आपल्याला शोधायचे, बरोबर की नाही. इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेत आपल्याला शोधायची, नचिकेतची इन्व्हेस्टमेंट किती येते. ओके. तर आता बघा, नचिकेतची इन्व्हेस्टमेंट आपण कशी शोधायची. नचिकेतची इन्व्हेस्टमेंट आपण एक्स मानूया. लेट द इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेत बी एक्स. बघा आता बघा, पहिल्यांदा टोटल इन्व्हेस्टमेंट लिहूया इथं 80,000. बरोबर. श्वेताची इन्व्हेस्टमेंट घेऊया इकडं 30,000. पियुषची इन्व्हेस्टमेंट 12,000 प्लस नचिकेतची इन्व्हेस्टमेंट आपण किती मानली, एक्स. आता बघा कसं सोडवायचं. बघा, नचिकेतची इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळेल 30 आणि 12 किती होणार, 42,000 होणार. इज इक्वल टू एक्स इज इक्वल प्लस एक्स इज इक्वल टू 80,000. आता बघा, एक्स तसाच राहणार, 80,000 तसाच राहणार, 42,000 इकडं प्लस आहे, इकडं आल्यानंतर ते काय होणार, मायनस होणार. 42,000, 80,000 मायनस 42,000, आणि 80,000 मधून 42,000 मायनस केल्यावर किती उरतात मित्रांनो, तर उरतात 38,000. म्हणजे नचिकेतची इन्व्हेस्टमेंट किती होती, 38,000. किती होती, 38,000. मग या ठिकाणी आपण लिहूया इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेत इज 38,000 रुपीज. ओके. एक उत्तर मिळालं आपल्याला. आता काय म्हटलं आपल्याला, त्यांना 24% प्रॉफिट झालाय, बरोबर की नाही. मग त्यांनी जेवढे पैसे गुंतवले होते त्या पैशाचा त्यांना 24% तेवढे पैसे त्यांना मिळणार आहेत. बरोबर. आता आपल्याला पुढे काय पाहिलंय, व्हॉट वॉज हिज शेअर ऑफ द प्रॉफिट. नचिकेतला किती पैसे मिळणार आहेत प्रॉफिट मधले. तर आता नचिकेतने किती रुपये गुंतवले होते, 38,000. त्याच्या 24% त्याला पैसे मिळणार आहेत. मग या ठिकाणी आपण म्हणूया प्रॉफिट ऑफ नचिकेत. नचिकेतचा प्रॉफिट किती असणार आहे बघा, 24% असणार आहे. कशाचा, त्याने गुंतवलेल्या पैशाचा. 24% ऑफ 38,000. मग 38,000चे 24% काढायचे. 24% बाय 24/100 मल्टिप्लाय बाय 38,000. या झिरोला हा झिरो गेला इथला, या झिरोला हा झिरो गेला. आता 24 मल्टिप्लाय बाय 380. 24 झिरो जा 0, 24 8 जा 192, कॅरी ओव्हर 19, 24 3 जा 72, 72 आणि 19 किती होणार आहेत, 91 होणार आहेत. म्हणजेच नचिकेतचा प्रॉफिट किती असणार आहे, 9,120 रुपीज. मग आता आपण शेवटी आन्सर लिहूया. बघा कसं सोडवलंय, सोपं आहे, पटकन 1-1, 2-2 स्टेपमध्ये बसतंय ते.
बघा इथं लिहूया, इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेत is 38,000 rupees and his share of profit is 9,120 rupees. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवायचं आहे. तिसरा क्वेश्चन हा असा सोडवायचा आहे. व्यवस्थित बघा मी कसा सोडवलाय तो. ओके, आता पुढचा क्वेश्चन पाहूया मित्रांनो. आता पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी चौथा प्रश्न दिसतोय तुम्हाला. चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा. ए अँड बी शेअर्ड प्रॉफिट ऑफ रुपीज 24,500 रुपीज इन द प्रोपोर्शन ऑफ 3:7. बरोबर. त्यांनी काय केलंय, त्यांना जो प्रॉफिट झालाय त्यांनी तो काय केलाय, प्रॉफिट 3:7 या प्रमाणामध्ये त्यांनी काय केलाय, तो विभागून घेतला, एकमेकांना वाटून घेतलेला आहे. बरोबर. आता बघा पुढे म्हटलंय, each of them gave 2% of his share of the profit to the soldiers welfare fund. What was the actual amount given to the fund by each of them? त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना जो प्रॉफिट झाला त्यांनी तो 3:7 या प्रमाणामध्ये वाटून घेतला आणि त्यातले प्रत्येकाच्या वाट्याला जे आलेले पैसे आहेत त्यापैकी 2% त्यांनी सोल्जर्स वेलफेअर फंड म्हणजे सैनिक कल्याण निधीला दान केले. तर त्यांनी प्रत्येकाने किती पैसे दान केले सोल्जर्स वेलफेअर फंडाला, सैनिक कल्याण निधीला, ते आपल्याला शोधायचे. तर आता बघा त्यांचा टोटल प्रॉफिट किती आहे. या ठिकाणी आपण म्हणूया टोटल प्रॉफिट. 4 नंबरचा क्वेश्चन आहे हा. टोटल प्रॉफिट किती आहे मित्रांनो, 24,500 बरोबर. आणि त्यांचं प्रोपोर्शन किती आहे बघा, 3:7. म्हणजे ए चा प्रॉफिट आपण 3x म्हणू शकतो आणि बी चा प्रॉफिट 7x म्हणू शकतो. मग या ठिकाणी म्हणूया, लेट द प्रॉफिट ऑफ ए हा ए, बी 3 इथं आहे म्हटल्यानंतर 3x अँड द प्रॉफिट ऑफ बी 7x. ए चा प्रॉफिट आपण मानला 3x, बी चा प्रॉफिट मानला आपण 7x आणि टोटल प्रॉफिट आहे 24,500. मग आता या ठिकाणी आपण म्हणूया, सो 3x प्लस 7x या दोघांचा प्रॉफिट मिळून किती आहे, 24,500. 3 आणि 7 किती झाले, 10x इज इक्वल टू 24,500. एक्स तसाच राहणार, 24,500 तसाच राहणार. हा 10 इकडं मल्टिप्लाय आहे, इकडं आल्यानंतर तो डिवाइड होणार. बरोबर. 0ला 0 गेला, किती उरला, 2,450. एक्स इज इक्वल टू किती आलं, 2,450. आता प्रत्येकाचा आपण प्रॉफिट लिहूया. इथं म्हणूया प्रॉफिट ऑफ ए. चा प्रॉफिट आपण किती मानला होता, 3x. 3 मल्टिप्लाय बाय 2,450. मग आता यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर येतं मित्रांनो 7,350. प्रॉफिट ऑफ बी. चा प्रॉफिट किती मानला होता आपण, 7x. बरोबर. मग आता 7 मल्टिप्लाय बाय 2,450. आता यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर मित्रांनो ते येतं 17,150. यांचं मल्टिप्लिकेशन येतं 17,150. बरोबर. मग आता या ठिकाणी आपण म्हणूया, आता ए ने काय केलंय, त्याला एवढे पैसे मिळालेत ना, त्यातले 2% काय केले, दान केले. मग या ठिकाणी आपण म्हणूया 2% ऑफ 7,350. 2%
कशाचे 2% म्हणजे 2/100 7,350 किती येणार आहेत बघा ₹1,147 झिरोला 0 जाणार आहे आणि ह्याचं जर 2 1 जा 2 2 5 जा 10 5 ने जर याला डिवाइड केलं तर येतं 147 आता 2% ऑफ 17,150 2% 17,150 बघा आता 0ला 0 गेला 2 1 जा 2 2 5 जा 10 आणि 5 ने जर याला डिवाइड केलं मित्रांनो तर येणार आहे 343 म्हणजे 7,350 कोणाचे होते ए चे मग ए ने पैसे किती दिले सोल्जर्स वेलफेअर फंडाला 147 आणि बी ने पैसे किती दिले मग 343 मग या ठिकाणी आपण म्हणूया ए डोनेटेड ₹147 and B donated ₹343 तर हे असं सोडवायचं आहे ओके अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे आता पुढचा क्वेश्चन पाहूया लास्ट क्वेश्चन राहिलाय तो मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 5 बघा जया सीमा निखिल and निलेश put in altogether 3,60,000 rupees to form a partnership with their investments being in the proportion 3:4:7:6. What was Jaya's actual share in the capital? They made a profit of 12%. How much profit did Nikhil make? तर बघा जया सीमा निखिल आणि निलेश यांनी एकूण मिळून 3,60,000 रुपये गुंतवलेले आहेत आणि त्यांचं प्रमाण कसं आहे 3:4:7 म्हणजे आपण असं म्हणू शकतो जयाने 3x पैसे गुंतवले सीमाने 4x निखिलने 7x आणि निलेशने 6x आणि आपल्याला विचारलेलं आहे तर जयाचा त्या कॅपिटल मधला इन्व्हेस्टमेंट मधला वाटा किती आणि निखिल त्यांना जर 12% प्रॉफिट झाला असेल तर निखिलला किती प्रॉफिट झाला हे आपल्याला शोधायचे तर आता आपण या ठिकाणी पहिल्यांदा यांचं प्रपोर्शन लिहून घेऊया या ठिकाणी आपण म्हणूया proportion of their investment proportion of their investment किती आहे 3,476 is equal to 3:4:7:6 बरोबर आता आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट सुद्धा दिली 3,60,000 तर लिहूया टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे 3,60,000 ओके मग आता आपण काय म्हणू शकतो इथं जयाची इन्व्हेस्टमेंट 3x होती असं आपण मानायचे सीमाची 4x निखिलची 7x आणि निलेशची 6x मग आता इकडं पहिलं नाव जयाचं म्हणून इथं म्हणूया लेट द इन्व्हेस्टमेंट ऑफ जया इज इक्वल टू 3x म्हणूया बरोबर त्यानंतर कोण आहे सीमाची किती असणार आहे 4x सॉरी सीमा 4x 2 नंबरला नाव आहे तिचं सीमाची इन्व्हेस्टमेंट 4x त्यानंतर कोण आहे निखिलची 7x निखिल 7x and निलेश 6x निलेशची किती इन्व्हेस्टमेंट आहे 6x असं आपण मानलं तर आता बघा आपल्याला पहिल्यांदा जयाची इन्व्हेस्टमेंट शोधायची आहे ना तर आपण एकदा एकूण टोटल मिळून इन्व्हेस्टमेंट किती होते बघा यांची बघा सो सगळं घेऊया याच्यात जयाची 3x सीमाची 4x निखिलची 7x निलेशची किती आहे 6x
निलेक्सची किती आहे 6x 34766 आणि टोटल किती आहे 3,60,000. ह्यांचे ॲडिशन करूया. 3 आणि 4 7, 7 आणि 7 14, 14 आणि 6 20, 20x इज इक्वल टू 3,60,000. तर x तसाच राहणार 3,60,000 तसाच राहणार. हा 20 इकडं मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड होणार. 0ला 0 गेला. 36,000ला 2 ने डिवाइड केला तर किती येणार आहे मित्रांनो 36,000ला 2 ने डिवाइड केलं तर येणार आहे 18,000. x इज इक्वल टू किती आलं 18,000. आता पहिल्यांदा आपल्याला काय विचारले बघितलं बघा. काय विचारले व्हॉट वॉज द जयाज ॲक्च्युअल शेअर इन द कॅपिटल. तर जयाची इन्व्हेस्टमेंट किती आहे ते आपल्याला शोधायची. या ठिकाणी म्हणूया इन्व्हेस्टमेंट ऑफ जया. जयाची इन्व्हेस्टमेंट आपण किती मानली होती इथं बघा 3x मानली होती बरोबर 3x. मग 3 मल्टिप्लाय बाय काय येणार 18,000. 18,000 मल्टिप्लाय बाय 3 केल्यावर किती येणार आहे मित्रांनो 54,000. किती येणार आहे 54,000. म्हणजे जयाची इन्व्हेस्टमेंट किती आली 54,000. आता आपल्याला काय विचारले त्यांना काय झालंय 12% प्रॉफिट झालंय असं म्हटलंय बरोबर. त्यांना काय झालेलं आहे 12% प्रॉफिट झालेलं आहे बरोबर. मग त्यांचा आपण पहिल्यांदा टोटल प्रॉफिट काढूया. टोटल प्रॉफिट काढूया आपण. मग बघा टोटल प्रॉफिट किती झालेलं आहे बघा 12% झालेलं आहे. म्हणजे 12/100. कशाच्या 12%. त्यांची टोटल इन्व्हेस्टमेंट होती 3,60,000 त्याच्या 12%. 3,60,000 च्या 12%. मग आता 0ला 0 गेला 0ला 0 गेला. 12 मल्टिप्लाय बाय 3,600 जर आपण केलं तर किती येणार आहे मित्रांनो ते येणार आहे 43,200. म्हणजे त्यांचा टोटल प्रॉफिट किती झाला 43,200. आता आपल्याला कोणाचा हे विचारलंय निखिलचा प्रॉफिट विचारलेला आहे. कोणाचा निखिलचा प्रॉफिट विचारलेला आहे बरोबर की नाही. तर बघा आता एकूण त्यांचा प्रॉफिट झालेला आहे 43,200. त्यातला निखिलचा आपण किती मानला होता शेअर 7x. टोटल त्यांची इन्व्हेस्टमेंट किती झाली 20x. 20x पैकी 7x कोण होता निखिल होता बरोबर की नाही. मग आता निखिलचा प्रॉफिट बघा कसा काढायचा. निखिल्स प्रॉफिट त्या तिघांचे मिळून किती आलते 20x. 20x पैकी निखिल किती होता 7x. आणि त्यांचा एकूण प्रॉफिट किती आहे 43,200. 43,200. आता एक्सला एक्स गेला 0ला 0 गेला बरोबर. आणि इथं बघा आता इथं डिवाइड करूया आपण 2 2 जा 4 2 1 जा 2 1 उरला 2 6 जा 12 2 0 जा 0. आणि आता 7 ने याला मल्टिप्लाय करायचे. 7 ने जर याला मल्टिप्लाय केलं 2,160 ला तर मित्रांनो आन्सर किती येतं 15,120. म्हणजे निखिलचा प्रॉफिट किती झाला 15,120. बघा हे असं सोडवायचं. हे थोडंसं मोठं आहे गणित पण हे असं सोडवायचं आहे. मग आपण लिहूया आन्सर काय होता आपला पहिला प्रश्न जयाज इन्व्हेस्टमेंट इज ₹54,000 and Nikhil's profit is ₹15,120. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रॅक्टिस सेट सोडवायचा होता. थँक्यू.